नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या पूर्ण एपिसोडमध्ये आज गेमच बघायला मिळणार आहे. आणि काही गेम असे आहेत की जीवा नंदिनी सोबत आपण सुद्धा इमोशनल होणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. जीवा नंदिनी दरवाजाजवळ आलेले असते तेव्हा नंदिनी सांगते, जीवा मी खूप विचार केला आणि मला असं वाटतं की घरात बाकी कोणाला नाही पण आईंना तरी सांगायला हवं आपण. तेव्हा जीवा पण म्हणतो, तू बोलते ते बरोबर आहे, आपण आईला सांगूया. तितक्यात मानिनी काकू दरवाजा उघडतात. जीवा नंदिनी खूप प्रयत्न करतात सांगण्याचा, आई आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं आहे, पण मानिनी काकू काही ऐकायला तयार नाही. हो हो मी सगळं ऐकणार आहे, पण आधी तुम्ही डोळे बंद करा बरं. त्यांना डोळे बंद करायला लावतात आणि हात धरून मध्ये घेऊन जातात. सगळा हॉल मस्त सजवलेला असतो आणि काही प्रेग्नेंट बायकांना पण बोलवलेलं असतं. मध्ये आल्यानंतर डोळे उघडायला लावतात. हॅपी मदर्स डे. सगळ्या प्रेग्नेंट बायकांना बघून नंदिनी तर परत दुःखी होते. तर मानिनी काकू सांगतात, आज तुमचा सगळ्यांचा दिवस आहे ना, म्हणून आज धमाल करायची, मस्ती करायची, छान गेम पण खेळायचे, एन्जॉय कर हं नंदिनी. तिथे मिथून काका येतात आणि जीवाला घेऊन जातात. अरे बायकांचा कार्यक्रम आहे, आपलं काय काम आहे इथे. जीवा नंदिनी करत असतो पण त्याला काही तिथं थांबू देत नाही आणि नंदिनी पण जीवाला बोलवत असते. तेव्हा मानिनी काकू तिला म्हणतात, अगं नंदिनी, नवऱ्याशिवाय थोडा वेळ पण नाही राहू शकत का. ती म्हणते, अहो आई तसं काही नाही आहे. तर मानिनी काकूंनी तिच्यासाठी साडी काढून ठेवलेली असते त्यांच्या रूममध्ये. तिला साडी चेंज करून यायला लावतात. तर जीवाचं कुठे लक्ष लागत नाही. तेव्हा मिथून काका त्याला विचारतात, अरे बाबा थोडा वेळ तरी नंदिनीशिवाय राहू शकतो का नाही तू, का अजिबातच तुला करमत नाही. आम्ही पण नवरे आहोत. जेव्हा आमचं लग्न झालं ना, तेव्हा मंजू आणि मी आम्ही नवरा बायको होतो, पण आई बाबा कधी झालो हे कळालंच नाही आम्हाला. तुझ्यासोबत पण तसंच होणार आहे. नंदिनी जास्त तिच्यामध्ये आणि तिच्या बाळामध्ये बिझी असणार, तुझ्यासाठी तिला वेळ भेटणारच नाही. तर जीवाचं सगळं लक्ष नंदिनीकडे असतात. मिथून काका काय बोलतात त्याला काहीच घेणं देणं नसतं. तो मिथून काकांवरच ओरडतो, अरे काका थोडा वेळ शांत बस ना, जा तिकडे आणि बस बरं. तर मिथून काका त्याला विचारतात, जीवा तू काही लपवत तर नाही ना माझ्याकडून. जेव्हा फार्म हाऊसवर तुझी चोरी पकडली गेली होती आणि मी ती लपवली, तशीच अवस्था तुझी आज दिसते मला. तर जीवाला पण थोडं टेन्शन आलेलं असतं. तर नंदिनी तयार होऊन येते आणि सगळेच तिला म्हणतात, नंदिनी खूप छान दिसते. मानिनी काकूही तिचं कौतुक करतात, पण नंदिनी तर खूपच नाराज असते. आता आपल्याला कारण माहिती आहे ना तिचं, मानिनी काकूंना माहीत नाही. तेव्हा त्या सांगत असतात, अगं नंदिनी काही गेम पण ठेवलेली बरं का आज. तेव्हा नंदिनी विचारते, कुठले गेम. तितक्यात जीवा आणि मिथून काका जिन्यामध्ये आलेले असतात. जीवा सांगतो, मी सांगतो ना कुठले गेम. माझ्या बायकोचा कार्यक्रम आणि मी त्या कार्यक्रमात नसणार असं होऊ शकतं का. आताच विचार करत असतो, नंदिनीला खुश करायचं असेल तर मला या कार्यक्रमात सहभागी व्हावंच लागेल. मी तुम्हाला सांगतो काय गेम आहे. सगळ्या तायांनी सावकाश उठा आणि एक रिंगण करा बरं. सगळ्या उभ्या राहतात. तेव्हा मिथून काका म्हणतात, सांग आता. सगळ्या उभ्या राहिलेल्या आहे, काय आहे तुझा गेम. सर्वात आधी तर नंदिनीला स्माईल करायला लावतो, त्याच्याजवळ घेतो. तर मानिनी काकू पण त्या दोघांची दृष्ट काढतात. जीवा गेम सांगतो, सिम्पल गेम आहे. तुमच्या उजव्या बाजूच्या ताईंच्या पोटाकडे बघायचे आणि मी तुम्हाला एक रिबिन देईल. त्या रिबिनचं माप घ्यायचं आहे. जसं काही तुम्हाला कमरपट्टा बनवायचा आहे, त्या मापाचं रिबिन कट करायचं आहे. ज्याची रिबिन परफेक्ट मापाची असेल ती ताई जिंकणार. चला मग सुरुवात करूया. तर मिथून काका आणि जीवा दोघं पण सगळ्या ताईंकडे रिबिन वाटतात. सगळ्या त्या आपापल्या अंदाजाने कटही करतात. प्रत्येकजण माप घेऊन बघतं, पण माप काय बरोबर नसतं. नंदिनीच्या पोटाला पट्टी लावून बघितली जाते, तेव्हा ते माप अगदी परफेक्ट राहतं. तेव्हा जीवा, मानिनी काकू सगळेच तिला विचारतात, अगं प्रतिमा एक्झॅक्ट माप तुला कसं कळालं. तेव्हा प्रतिमा सांगते, सिम्पल आहे. मी नंदिनीकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की ती प्रेग्नेंटच नाही. त्या अंदाजाने मी माप घेतलं आणि ते बरोबर आलं. जीवा, नंदिनी आणि मानिनी काकू तिघं पण उदास होत. तर प्रतिमा सांगते, म्हणजे कसं, नंदिनीला आता दुसराच महिना आहे ना आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पोट दिसत नाही, ते हिशोबाने मी माप घेतलं. मानिनी काकू म्हणतात, तसं असेल तर मग ठीक आहे. तर मिथून काका सांगतात, तर मग आता या खेळाच्या विजेत्या आहेत प्रतिमाताई. सगळेच टाळ्या वाजवतात. तेव्हा मानिनी काकू सांगतात, आता सगळ्यांना भुका लागल्या असतील, खाऊन घ्या बरं आता सगळ्यांनी. सगळ्यांना नाश्ता दिला जातो. कोणाला भेळ तर कोणाला पाणीपुरी. जेव्हा नंदिनी भेळ खात असते तेव्हा तिच्या ओठांच्या खाली कुरमुरा चिपकलेला असतो. जीवाचं लक्ष जातो, तो इशारा करून तिला सांगत असतो, पण तिला काही ते कळत नाही. तर मानिनी काकू तिच्याजवळ येतात आणि तो काढून देतात. तर नंदिनी परत एक कुरमुरा चिपकवते. जीवाला कुरमुरा काढण्यासाठी बोलवते. तेव्हा जीवा जागेवरच उभं राहून जोरात फुंकर मारतो आणि तो कुरमुरा खाली पडतो. त्यावेळेला नंदिनी जीवा
दोघंही थोडे खुश असतात. परत काही वेळेनंतर नंदिनी नाराज होते. तिला बघून जीवा पण नाराज होतो. त्यानंतर दुसऱ्या गेमला सुरुवात होते. तुमच्यासमोर बाळाचा फोटो आहे आणि तुमच्या डोळ्याला आता पट्टी बांधली जाईल. डोळे बंद असताना त्या बाळाला तुम्ही दुपटं घालायचं आहे. प्रतिमाताई, सुरुवात तुमच्यापासून करूया, कारण मागच्या गेमच्या विजेता तुम्ही होत्या ना. प्रतिमाच्या डोळ्यांना पट्टी बांधली जाते. त्या बाळाच्या फोटोला दुपटं घालण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ड्रॉइंग करते. प्रतिमाला काही जमत नाही. ती दुसरीकडेच दुपटं काढते. पट्टी काढल्यानंतर तिलाच हसू येतं तिची ड्रॉइंग बघून. नंतर परत एका दुसऱ्या ताईच्या डोळ्यांना पण पट्टी बांधली जाते. तिला पण काही जमत नाही. तिसऱ्या वेळेला नंदिनीचा चान्स असतो. तिच्या डोळ्याला पण पट्टी बांधली जाते. तेव्हा तिला जीवा आठवतो. जीवाने पण असंच बाळाचा गेटअप केला होता ना, म्हणजे दुपटं वगैरे बांधलं होतं. ते नंदिनीला आठवतं आणि नंदिनी बरोबर त्या बाळाच्या फोटोला दुपटं काढते. डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर ती पण खुश होते आणि जीवा पण. त्या मानिनी काकू तिला विचारतात, अगं नंदिनी, परफेक्ट कसं काढलं तू दुपटं? तेव्हा नंदिनी जीवाने दुपटं घातलं त्याची आठवण करून देते मानिनी काकूंना. तर सगळे नवलच करत असतात. जीवाने दुपटं घालून बघितलं. ते मिथून काका सांगतात, या गेमची विजेता आपली नंदिनी आहे. तेव्हा सगळेच टाळ्या वाजवतात. त्यानंतर मानिनी काकू सांगतात, जीवा, तुझे गेम तर छान आहेतच, पण मी गेम ठरवला आहे ना, तो पण छान आहे आणि त्याच्यात तुझी गरज मला होतीच. बरं झालं तू आलास. जीवाच्या डोळ्यांना पट्टी बांधली जाते आणि नंदिनीच्या हातामध्ये एक बाळ दिलं जातं, म्हणजे एक बाहुली दिली जाते. बाजूनी सगळ्या बायका रिंगण करून उभ्या असतात. मध्ये जीवा आणि नंदिनी दोघंच असतात. नंतर ते बाळ सगळ्या बायकांच्या हातामध्ये इकडून तिकडे फिरवलं जातं आणि नंदिनी त्याला सांगत असते, बाळ डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला. त्या दिशेने जीवा त्या बाळाला शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच एक गाणं प्ले केलेलं आहे अजय अतुल यांचं, ताल राहिला नाही पावलांना, घे तुझ्याच सावलीत काना. आणि हे गाणं आणि ते जीवाची झालेली तळमळ बाळासाठीची पाहून आपल्यासुद्धा डोळ्यांमध्ये पाणी येतं हं प्रेक्षकांनो. कारण खरंच त्यावेळेला जीवा आणि नंदिनीची अवस्था बघितलीच जात नाही, कारण जीवाच्या पण डोळ्यांमध्ये पाणी असतं आणि नंदिनीच्या सुद्धा. ती एका मिनिटाला शांत होऊन जाते. तेव्हा जीवा ओरडूनच तिला विचारत असतो, नंदिनी बोल, कुठे आहे आपलं बाळ? आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला मिळवायचं आहे. खरंच प्रेक्षकांनो, जेव्हा हा सीन दाखवत होते ना, तेव्हा माझ्या डोळ्यातलं सुद्धा पाणी थांबत नव्हतं. खूप इमोशनल झालेली होती मी सुद्धा. तर सिरियल जरी असली तरी आपण पूर्णपणे त्या सिरियलमध्ये अटॅच होतोच ना प्रेक्षकांनो. तसंच काहीसं माझ्याबरोबर पण झालं होतं. तनु काही दोघांची फिलिंग मला जाणवत होती. असो, तेव्हा नंदिनी परत बोलायला सुरुवात करते, डाव्या बाजूला उजव्या बाजूला, आणि जीवा पटकन त्या बाळाला मिळवतो आणि दोघं पण खूप खुश झालेले असतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या बाळाला मिळवलंच. त्यानंतर सगळ्या बायका जाण्यासाठी निघतात. तर मानिनी काकूंनी काही गिफ्ट आणलेले असतात, त्या सगळ्यांना देतात. जेव्हा नंदिनीची चान्स येते गिफ्ट घेण्याची, पण तिच्यासाठी शिल्लकच राहत नाही. तेव्हा नंदिनी सांगते, अहो आई, असू द्या, मी तर घरातलीच आहे ना. तर मानिनी काकू सांगतात, अगं पण मग आणलेले होते ना गिफ्ट, पण कुठे गेलं? अहो मिथून भाऊजी, कसं काय झाला हा गोंधळ? तेव्हा मिथून काकाही सांगतात, आता 1-2 बायका वाढल्या असतील तर मी नाही ना सांगू शकत, पण मी एक्स्ट्रा 2 आणलेले होते. मानिनी काकू सगळ्या बायकांना बाहेर सोडायला जातात. तर नंदिनीला तोच सीन आठवत असतो, जे त्यांचं बाळ इकडून तिकडे त्या बायका फिरवत असतात आणि जीवा शोधत असतो. ती खूप दुःखी झालेली असते. जीवा तिच्याशी काही बोलणार तितक्यात ती तिथून निघून जाते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की मानिनी काकू जीवा नंदिनीला सांगत असतात, तुझ्या आज सोनोग्राफी आहे ना, तर मी पण येणार आहे तुमच्यासोबत. त्या दोघांना पण धक्का बसतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नंदिनी बेडवर झोपते आणि तिथे मानिनी काकूसुद्धा उभे असतात. किंवा नंदिनी दोघांनाही प्रश्न पडतो की आता नेमकं काय होईल ते. आता उद्या बघायला मिळेलच आपल्याला. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. धन्यवाद.